महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आदिवासी महिलेचा विनयभंग करणारा तो सरपंच अजूनही मोकाटच. गुन्हा दाखल होऊ नये सरपंच मोकाट का, ग्रामस्थांचा प्रश्न. तर लवकरात लवकर कारवाई न झाल्याचा आंदोलनाचा इशारा. गोंदियाच्या नवेगाव बांध पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रामपुरी गावामध्ये एका सरपंचाकडून आदिवासी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला होता. तसेच सदर सरपंचानं महिलेला व परिवारास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. तर त्या संदर्भात पीडित महिलेनं पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन त्याच्यावर FIR दाखल झाला असून अद्याप त्या सरपंचावर योग्य ती कारवाई केली नसल्याचं सांगण्यात येते. त्यामुळे अत्याचार करण्याच्या उद्देशानं महिलेचा विनयभंग करणारा तो सरपंच अजूनही मोकाट का, किंवा एवढा गंभीर प्रकार करून सुद्धा त्या सरपंचाला पाठीशी घालतंय तरी कोण, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. आदिवासी महिलेवर बळजबरी करणाऱ्या सरपंचाला त्वरित अटक करा, अन्यथा नवेगाव बांध पोलीस स्टेशन समोर आंदोलन करू, अशी आक्रमक भूमिका आता ग्रामस्थांनी घेतली आहे. पाहूया या संदर्भातील अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून. बघा, काही दिवसा अगोदर थेट सरपंचाने तुमच्या घरी कोणी नसताना तुमच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. तर तुम्ही त्याची तक्रार पोलीस स्टेशनला केली होती का? हो, केली ना. तुमच्या समोर तक्रार लिहिण्यात आली? हो, लिहिण्यात आली. त्याच्यावर तक्रार केल्याच्या नंतर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. हो. ठीक आहे. गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं का? नाही, त्याला अटक झाली नाही अजूनपर्यंत? अटक झाली नाही अजूनपर्यंत त्याला. तो कुठं आहे आता? तो आरोपी कुठं आहे नेमका? तो गावीच फिरतो ना. खुलेआम फिरत असतो की कुठं काय नेमकं त्याला अटक झाली, की खरंच अटक झाली असून सुद्धा तुम्ही नाही म्हणता, असं काही आहे का? नाही, अटक झालीच नाही ना आजपर्यंत. तो खुला चामंदी फिरत आहे. कुठं चामंदी फिरत आहे? काय होतं, अटक न झाल्यास समोर अजून तो काय करू शकतो का? काय करणार आहे समोर? काय वाटतं तुम्हाला? आम्ही समोर अजून मोठे अधिकाऱ्याकडे जाणार आहोत. अच्छा, म्हणजे अटक न झाल्यास समजा त्याला तुम्ही अजून मोठ्या अधिकाऱ्याकडे जाणार आहात. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? सुरेंद्र जगनवाले, कुठले? रामपुरीचे? रामपुरी. अच्छा. तर काही दिवसा अगोदर सरपंचाने एका महिलेवर थेट बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. अजय तुम्हाला माहिती आहे? अजय काय प्रकरण घडलं असावं त्यावेळेस? हे छेडछाडपणे केलं. हो का? त्या सरपंचाकडून करण्यात आला होता. अजय तर त्या आतापर्यंत तो सरपंच आता सध्या जेलमध्ये आहे का? नाही आहे, कुठं आहे? गावामध्ये, कोणत्या गावामध्ये? रामपुरी. तुम्हाला दिसला? अजय काहीतरीच काय सांगता? आतापर्यंत त्याला अटक व्हायला पाहिजे. त्याला अटक खरंच झाली नाही का? नाही झाली. तुम्हाला दिसला तो? अजय तर काय वाटते, तो जो सरपंच आहे त्यानं त्या महिलेवर खरंच अन्याय केला होता का? हा केला होता आम्ही. तर आता थेट तुमची ग्रामस्थ ह्या नात्याने तुमची काय मागणी आहे? त्याला अटक झाली पाहिजे. त्याला अटक झाली पाहिजे. समजा जर त्याला अटक समजा एक झाली नाही, एकंदरीत त्याला समजा अटक झाली नाही, तर तुमची भूमिका काय आहे पुढची ग्रामस्थांची? आम्ही गावालेवर आंदोलन करू. आंदोलन कुठं करणार आहात? पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन समोर पोलीस स्टेशन समोर थेट आंदोलन करणार आहात. साहेब नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? माझं पूर्ण नाव आहे जीवनसिंह रामलोने. कुठले? मी मुक्काम रामपुरी. रामपूर. साहेब, काही दिवसा अगोदर प्रकरण एक घडलेला होता. सरपंचाकडून एका महिलेसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. माहीत आहे तुम्हाला हो घटना? हो. काय वाटतं, तो घटना घडल्यानंतर सदर महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्याच्यावर विविध कलमांनुसार त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर त्याला अटक झाली आहे का? नाही, अटक नाही झाली. फिरतो गावात? हो, गावातच आहे ना तो. तुम्हाला दिसला का? हो. काय कुठंतरी 333 कलम 76 ह्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यानुसार त्याला अटक व्हायला पाहिजे होते. तर आम्हाला तर असं वाटतं की त्याला अटक झाली असेल. तर आता तुम्हाला खरं तो गावात दिसतोय का? हो, तो गावात दिसतो ना. त्याला कुठलीच अटक नाही झाली. कुठलीच अटक नाही झाली. नाही. बघा, काय वाटतं तुम्हाला, एवढा गैरप्रकार करून सुद्धा त्याला अटक झाली नाही. तो अजूनही व्यक्ती अटक केल्याच्या नंतर त्याला अजून कुठेतरी त्याचे रान मोकळे होऊ शकतात का? म्हणजे त्याला असं वाटू शकते का बा, चला बा, आता अटक नाही झाली तर उद्या परत अजून कोणाशी असं केल्या पाहिजे, असं त्याला वाटणार आहे का? हो, साहजिकच आहे. हं? साहजिकच आहे, असं वाटलंच ना. असं वाटणार आहे. हो. काय मागणी आहे तुमची ह्या माध्यमातून? त्याला अजून अटक झाली नाही नाही अटक. तर सरपंच पदावर आहे तो, महत्त्वाचा मुद्दा. सरपंचाने एका महिलेवर असा म्हणजे गैरप्रकार केला, तर काय मागणी आहे तुमची? त्याला अटक न झाल्यास तुमची काय भूमिका आहे? त्यांना अटक व्हायला पाहिजेत ना. समोर म्हणजे आता गाव मिळून आंदोलनच करावं लागेल.